आता आपण बघूयात विटॅमिन B12 डेफिशियन्सीने काय होतं। आपण ऐकून आहे ना लोकांना विटॅमिन B12 डेफिशियन्सी होते। आता बऱ्याच लोकांना काय होतं माहित पण नसतं त्यांच्यामध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी असते। तर आपण कसं ओळखायचं त्यांना विटॅमिन B12 डेफिशियन्सी किंवा स्वतःमध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी झाली आहे हे कसं ओळखून घ्यायचं। इथे मी काही लक्षणं दिली आहेत, बघितलं काय होतं, चक्कर येते, शरीराचं तापमान वाढतो, म्हणजे आपल्याला ताप नसतो पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला ताप आलेला आहे, चिडचिड होते, ठीक आहे, हातपाय गळाल्यासारखे वाटतात, एका जागेवर बसलं की उठून काम करावंसं वाटत नाही, ठीक आहे, शरीर अक्षरशः पांढरं पडतं, त्याच्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होते, तोंड येतं, वारंवार तोंड येतं। त्यामुळे बघितलं तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर्स काय करतात, विटॅमिन B12च्या गोळ्या देतात ज्यांना तोंड आलेलं असतं, हो की नाही। विटॅमिन B12च्या गोळ्या का देतात, विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे तोंड येणे किंवा घशात सूज येणे किंवा पडजीभ सुजणे ह्या सगळ्या गोष्टी होतात। आणि कधी कधी विटॅमिन B12 कमी झाल्यामुळे थोडंसं अंदूक दिसणे, थकवा येणे, पोटऱ्या दुखणे, थोडंसं काम केलं की लगेच थकवा येऊन जाणे, काम करायला उत्साह नसणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात। पायात बधीरपणा वाटणे, जाणवत नाही, काही सेन्सेशन जाणवत नाही, बधीर पडून जातात पाय किंवा हात, अशा कंडिशन्समध्ये समजून जायचं की आपलं विटॅमिन B12 कमी झालं असेल। तर विटॅमिन B12 डेफिशियन्सी झाल्यानंतर काय करायचं, मग स्पिरुलिना द्यायचं। स्पिरुलिना हे विटॅमिन B12 डेफिशियन्सीसाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे। स्पिरुलिना दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर। आणि जर महिलांमध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सी असेल तर स्पिरुलिना सोबत तुम्ही त्यांना नारीप्रिया 1 चमचा 2 वेळा दुधातून किंवा पाण्यातून देऊ शकता। शतावरी जर पुरुषांना द्यायचं असेल तर तुम्ही शतावरी देऊ शकता स्पिरुलिना सोबत 1 चमचा 2 वेळा दुधातून किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल शतावरी। आणि आरोग्यवर्धिनी वटी, कारण वीकनेस कमी करण्यासाठी आरोग्यवर्धिनी वटी खूप उत्तम काम करतं। आरोग्यवर्धिनी वटी दिवसातून 3 वेळा जेवल्यानंतर। ह्याचे डोसेस इथे दिलेले आहेत। विटॅमिन B12 डेफिशियन्सी झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि अकाई सोना घेतलं पाहिजे। अकाई सोना 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून अनुशापोटी। अकाई सोनाने बॉडी डिटॉक्सिफाय होते, त्यामुळे कुठलंही ट्रीटमेंट जेव्हा आपण डिटॉक्सिफाईड बॉडीमध्ये देतो, कारण टॉक्झिनयुक्त शरीरामध्ये औषधांचा असर होत नाही, बॉडी आपण डिटॉक्सिफाय करून जेव्हा मेडिसिन्स देतो त्या मेडिसिनचा इफेक्ट लवकर होतो।